openers from आई काल भैरवी वालशीन. ऑलरेडी आई काल भैरवी वालशीन संघ आपण खूप जास्त उशीर केलेला आहे. अगोदरच 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी लेट आल्यामुळे तुमच्या संघाला इथे लावण्यात आलेली आहे, लेट टॉससाठी आल्यामुळे. आणि आणखीन जर का तुम्ही इथून आता वेळ अधिक घेतला तर आयोजन कमिटी आणखी काही पेनल्टीमध्ये वाढ करू शकतात, लक्षात ठेवा. 7 स्टार कमिटी मेंबर्स ज्याच्या माध्यमातून मित्रांनो या विभागातील क्रिकेटला एक नवी दिशा, एक नवी चालना खऱ्या अर्थानं मिळालेली आहे. फलंदाजांची नावं लाईव्ह अपडेट करायचे, त्याच्यामुळे एक एक्स्ट्रा मेंबर कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. गोलंदाजी करण्यासाठी अक्षय बॉलिंग मार्कवर येतोय. जय सावरे एलकुंदे टीम कडून खरं तर त्यांना सुरुवात चांगली मिळते प्रत्येक स्पर्धेमध्ये, मात्र तदनंतर कुठेतरी जसजसे सामने पुढे जातात, मोठमोठे आव्हान येतात, तसतसा दबाव त्याही टीमवरती आपल्याला पाहायला मिळतो. आकाश आणि दया सलामीची जोडी मैदानामध्ये आपण सध्या पाहतोय आई काल भैरवी स्पोर्ट वालशीन टीम कडून. अक्षय तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. ओ पहिला बॉल लॉफ्ट केलाय, हवेमध्ये चेंडू आहे, मिड विकेटचा फिल्डर जज करतोय आणि पहिला धक्का या ठिकाणी आई काल भैरवी स्पोर्ट वालशीन संघाला. पहिला खेळाडू या ठिकाणी बॉल होताना आपण पाहिलं आणि झेल स्वरूपामध्ये आकाशला मैदान सोडावं लागलं. नवीन बॅटर कमलेश. सुरुवात चांगली मिळाली आहे. आज पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की ज्या वेळेला स्पर्धेला सुरुवात झाली त्यावेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला होता. राऊंड द विकेट पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता कमलेश वाकडेचा, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेंथ बॉल आणि येतोय हा डॉट बॉल. विकेट नंतर पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असताना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळेल जिथे बालगोपाल सोनारीपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये नक्षत्र ज्युनियर चौधरपाडा संघांमध्ये लढत तुम्ही पाहणार आहात. पहिलं सत्र जसं संपेल टॉस करण्यासाठी आपण आणि या दरम्यान 2 धावा. या पहिल्या 2 धावा आई काल भैरवी स्पोर्ट वालशीन संघासाठी लागत असताना ऑफ द मार्क झाल्या बॅटर कमलेश आणि संघाच्या धावांना आता या ठिकाणी सुरुवात होते. देवन सरपंच उपसरपंच चषक 2025-26 मेहर 11 बापगाव च्या वतीनं सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटची भव्य आणि दिव्य ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. ओ यावेळेला बॅकफुटला जात असताना पंच केलाय, क्रॅकिंग स्ट्रोक, कॅप फाइंड करत असताना बॉल सरळ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे कमलेशच्या बॅटमधून क्लासिकल चौकार. गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की परफेक्ट गॅप फाइंड करत असताना बॉलला सरळ पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि या चौकारानं धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती 6 धावा. पावप्लेचा याच प्रकारे आता इथून फायदा घ्यावा लागणार आहे फलंदाजांना. तो प्रयत्न सुरू आहे कमलेश वाकडेच्या माध्यमातून.
थोडासा खाली राहणारा बॉल राऊंड द विकेट आला. थोडासा डीप राहणारा हा चेंडू आपण पाहिला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन निघून अगदी गेला आणि डॉट बॉल या ठिकाणी चौकारानंतर येतोय. दुपारचं सत्र छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आणि या मैदानावर तुम्ही नेहमीच फार मोठ्या संख्येने क्रीडा रसिक पाहता. क्रिकेटचे चाहते या विभागामध्ये भरपूर आहेत. कारण बाजूलाच कल्याण पडघा येणारा जाणारा तो रस्ता आणि तिथून कर्मचारी वर्ग असेल, विद्यार्थी वर्ग असेल, अगदी क्रिकेटचा वेळ प्रत्येकाला आणि जो तो इथून कामावरून घरी जाताना असेल किंवा कामावर येताना असेल थोडाफार का होईना गाडी थांबवणार रस्त्यावर आणि तिथून या सामन्याचा आनंद घेणार. मैदानाचं ते वैशिष्ट्यच राहिलेलं अशा अनेक स्पर्धा आणि जसं संध्याकाळचं सत्र होतं ना तसं प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात या क्रीडांगणावरती वाढताना आपण पाहिलं. मग स्पर्धा कोणाची असो, सामना कोणाचा असो, क्रिकेटला प्रेम मिळतं या विभागामध्ये, या परिसरामध्ये. लागोपाठ 2 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाले चौकारानंतर. 6 धावा धावफलकावरती असताना आतापर्यंत एक फलंदाज देखील गमावला. सेकंड ओव्हर रोहित गोलंदाजी मार्कवर येतोय. रोहितचा ऑफ कटर होता, पुल करण्याचा प्रयत्न, हवे त्या बॉल लॉंग ऑनचा फिल्डर अक्षय प्रयत्न करत होता झेल पर्यंत पोहोचण्याचा. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. तिसरा धावेचाही प्रयत्न केला जात होता परंतु इथे नकार दिला. आता या 2 खेळाडूंना कुठेतरी जबाबदारीने खेळ करावा लागेल, पार्टनरशिप करावी लागणार आहे. ती भागीदारी जर का इथून या 2 फलंदाजांमध्ये झाली तर डेफिनेटली एक फायटिंग टोटल या ठिकाणी उभारली जाऊ शकते आणि तो प्रयत्न आता करावा लागणार आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा रोहित तयार. ओव्हर द विकेट पुन्हा पूल केलाय, खेचलाय बॉल ऑप्शनच्या बाहेरून सातत्याने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतो आणि एकच धाव. ओहो, आता जरुरी असताना थेट निशाणा साधला त्या ठिकाणी. चांगला थ्रो होता परंतु तेथे तो थ्रो तेवढा उपयोगी पडला नाही आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. 9 या आकड्यावर धावफलक. स्पर्धेचा पहिला दिवस, 3 दिवस चालणारी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. रोहित पुन्हा एकदा असं पॉवर प्लेचं षटक कमी धावसंख्येचं येतं त्यावेळेला कुठेतरी दबाव वाढतो, तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघावरती. ओ स्विच इट, कमालचं टायमिंग आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. याच फटक्यासाठी तो फिल्डर लावला होता. डीप मध्ये कव्हरला चांगला झेल पकडलाय. कमलेशच्या खेळी संत होतोय. लागणार आणखी एक धक्का. झेल स्वरूपामध्ये या ठिकाणी आणखी एक खेळाडू बाद होताना पण पाहिला. फटका चांगला होता परंतु प्लेसमेंट तेवढी चांगली तेथे करता आली नव्हती आणि अखेर लागणारा दुसरा धक्का तुम्ही पाहतायत. धावसंख्या धावफलकावरती 9 असताना 2 खेळाडू आतापर्यंत गमावलेत. आई काल भैरवी स्पोर्ट वालशीन संघात नवीन बॅटर भूषण मैदानामध्ये एंटर झालाय. रोहितला सफलता मिळाली आहे. चांगला लेन बॉल ऑप्शनच्या बाहेर होता. हाई ऑन साइडला पूल करायचं होतं आणि हा देखील चेंडू निर्धाव येतोय. डॉट बॉलची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती 9 स्थिर तुम्हाला बघायला मिळते. चला यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना तुम्हाला बघायला मिळेल. बालगोपाल सोनालीपाड्याच्या विपक्षामध्ये नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाड्याचा संघ तुम्ही या पुढच्या लढतीत पाहणार आहात. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचंय. ड्राईव्ह करायचा होता. वाईड ऑफ ऑप्शन फुल लेन आणखी एक डॉट बॉल. सातत्याने
चांगल्या टप्प्यावर नियंत्रित दिशेने गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव वाढवला फलंदाजांवर, तो दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न आता दुसऱ्या ओव्हरमध्येही तुम्हाला बघायला मिळाला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा थोडीशी जागा बनवून फटका एक्झिक्यूट करायचं होतं. सुरुवातीला लेग समोर येऊन समोर उडवायचं होतं बॉलला, परंतु शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये येतोय आणि त्यानंतर ऑन ड्राईव्ह करत असताना अक्रॉस लाईन हा फटका. 2 षटकांचा खेळ देखील संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा तुम्ही पाहतायत. ट्रेन अनुभव 5 सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. इथून चांगल्या धावा बनवाव्या लागतील, कारण ऑलरेडी 2 धावा तुम्ही जे टार्गेट देणार आहात त्याच्यामधून कमी होणार आहेत पेनल्टी स्वरूपामध्ये. त्याच्यामुळे इथून तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं असेल. पहिल्या दिवसाचा खेळ आणि बालरामजी मेहर यांची मेहनत तुम्ही या स्पर्धेसाठी पाहतायत. अतिशय जबरदस्त क्रीडांगण हे सजवलेलं या स्पर्धेसाठी सरपंच उपसरपंच चषकासाठी तुम्हाला बघायला मिळालेलं आहे. तिसरं षटक प्रीतम गोलंदाजी मार्कवर येतोय. जय सावरे एलकुंदेच्या दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे आणि प्रतिस्पर्धी संघ आई कालभैरवी वालशिन संघाला दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलाय. आज काही महत्वाचे खेळाडू अनुपस्थित. वालशिन संघाचे यावेळेला पुन्हा एकदा कटर होता. टप्पा पडल्यानंतर हलकासा बोलणारा बॉल आणि अगेन्स्ट स्विंग जाण्याचा प्रयत्न होता. स्विंग चांगला कापला, परंतु एलिव्हेशन तेथे प्रॉपर मिळालं नाही. हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. 2 धावा फलंदाज तेथे पूर्ण करतोय आणि 2 धावांनी स्कोर पुढे गेले 12 वर. भूषण आणि आता आकाश ही जोडी आपण पाहतोय. भूषणच्या बॅटमधून धावा येणं गरजेच्या. सोडून दिला बॉल, जास्त बाहेर निघणारा बॉल होता. राऊंड विकेटने जात असताना अक्रॉस निघणारे चेंडू त्याचे आपण पाहतोय आणि कोण तयार करत असताना बॉल थोडा बाहेर वळण घेताना दिसला. एक्साच्या मदतीने स्कोर पुढे गेलाय 13 धावा धावफलकावरती. फुल टॉस आहे ऑन साइडला, पुन्हा चांगला वळवलाय. इथे प्रॉपर एक्झिक्युशन करता आलेलं नाहीये. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय अलॉंग द कार्पेट आणि तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याची संधी फलंदाजांकडे होती. या एका धावेने स्कोर पुढे गेलाय. धावफलकावरती धावा तुम्ही पाहतायत 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. एका पाठोपाठ मोठमोठ्या स्पर्धा मित्रांनो तुम्हाला या असोसिएशनच्या अंतर्गत बघायला मिळतात. ओ समोर लॉफ्ट केलाय, हवेत आहे बॉल. लॉंग ऑन द फील्डर जज करतोय. चांगला झेल अक्षयनं पकडलाय. आणखी एक फलंदाज आउट होतोय. लागणारा तिसरा धक्का वालशिन संघाला. चांगला झेल पकडल्या लॉंग ऑनच्या दिशेनं. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय उमेश सुतार 5व्या क्रमांकावर. उमेश खरं तर मोठ्या फटक्यांसाठी मायर आहे, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, परंतु ते मोठे फटके आज येणार का? यावेळेला चांगला स्लॅश केलाय. ओ हवा येत होता हा बॉल देखील. आज कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु हा झेल सुटलाय. कट करण्यात आला होता खरं तर ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आणि दुसरा धावेचा प्रयत्न तेथे केला. 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 16 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 16 रन्स राऊंड द विकेट. पुन्हा एकदा यावेळेला ड्राईव्ह केला ऑन साइडला लॉंग द कार्पेट. एक धाव इथे मिळाली आहे. सेकंडचा कॉल आणि दुसरा धावेचा प्रयत्न फलंदाज बाद. आणखी एक मोठा धक्का लागतोय वालचिन संघाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये उमेशला मैदान सोडावं लागेल.
दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी आपण पाहिला बॅटर उमेश सुतार देखील रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि इथून कुठेतरी आता संघ थोडासा अडचणीमध्ये जाताना आपण बघतोय. दबाव अधिक वाढत असताना नवीन बॅटर सूर्या. ओहो, आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, कटर होता, टप्पा पडला, हलकासा बाहेर वळून बॉल आणि आणखी एक निर्धाव येतोय. याचबरोबर षटक क्रमांक 3 समाप्त होतं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. 17 धावा. आफ्टरनून सेशन दुपारचं सत्र तुम्ही पाहतात आणि या मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये चांगल्या धावा होतात आणि आपण बघितलं की जसं की 2-3 वाजल्यानंतर लेफ्टी बॅटरसाठी जास्त चान्सेस असतात धावा बनवण्याच्या. परंतु आता इथे या जनरेशनचं क्रिकेट एवढं बदललंय ना की हवा कुठेही असो कशीही असो, फलंदाजांमध्ये ताकद तेवढी आली, आता बॅट तशा क्वालिटीच्या आल्यात, बॉलही आता त्याच क्वालिटीच्या आलेल्या आहेत की जी कोणतीही सीमारेषा आता सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सहजगत्या क्लिअर करू शकतात फलंदाज. म्हणून हवेचा एवढा काही फरक पडत नाहीये सध्या. अंतिम षटक शफल झाल्या, हुक गेल्या बॉलला आणि पाठवले सरळ लॉंग लेगच्या पलीकडे, सिक्सर. चेंडू होता, अर्ध्या विकेटवर टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती हल्ला चढवला, सरळ बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पुन्हा मोठा फटका, परंतु इथे मिस टायमिंग आहे. कीपर धावतोय, बॉल पर्यंत पोहोचलाय, पकडलाय झेल. एक्सलंट टेकन, जबरदस्त झेल पकडलाय विजयनं. रनिंग कॅच, विकेटचं पतन. वरती लागल्यात. अंतिम ओव्हरमध्ये आता अटॅक सुरू केलाय, आक्रमण सुरू केलंय राज वाकडेच्या विरुद्ध. आता इथून चांगली फटकेबाजी फलंदाजी अगदी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. अक्षय पागीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. त्या अगोदर एक षटकार आला होता बॅटर भूषणच्या बॅटमधून, त्याला राजनं खरं तर लगेचच माघारी पाठवलं. पुन्हा एकदा राज. क्षेत्ररक्षणामध्ये आता थोडासा बदल होतोय आणि चर्चा करत होतो की 40 पर्यंत किमान जाणं गरजेचं आहे. ऑलरेडी तुमच्या टार्गेटमधून 2 धावा कमी कराव्या लागणार आहेत प्रतिस्पर्धी संघाला, म्हणजे टीम एलकून दिला, त्याच्यामुळे तुम्हाला कुठेतरी त्या धावा एक्स्ट्रा बनवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तुमच्या गोलंदाजाने एक चांगली इकॉनॉमी देण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. यावेळेला समोर लॉफ करायचा होता, बॅटचा फेस अगदी क्लोज झाला लवकर आणि थोडासा कटरही पाहायला मिळाला आणि त्याच्याचमुळे बॅटची एज घेत असताना बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये जातोय.
वेळ होती फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धावेने 29 रन्स. षटक क्रमांक 4 यावेळेला मार्गस्थ असताना अंतिम ओव्हरमधील आता काही चेंडू शिल्लक. राज तयार सूर्यासमोर. सूर्याजीनं प्रयत्न चांगले केलेत परंतु त्याच्या बॅटच्या बरोबर मध्ये चेंडू येत नाहीयेत. आउटफील्ड मध्ये हा देखील बॉल वेगाने गेला. थ्रो थोडा वाईड आहे. ओहो बॅकअपला दोघे ओह. आणि आता पहा ओव्हर थ्रो 3 धावा मिळाल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि नाट्यमय क्रिकेट 4 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. अगदी शॉर्ट मिड विकेटला चेंडू होता. पहिला थ्रो वाईड आला त्याच्यानंतर बॅकअप चांगलं राहिलं. त्यानं पुन्हा बॉल फेकला आणि त्या ठिकाणी वन शॉटचा इशारा. 4 धावा धावल्या परंतु आता 3च धावा असतील. पंचांनी सांगितलंय वन शॉट. एक धाव अपूर्ण आहे असं अंपायरने सांगितलंय. 3 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना 32 या आकड्यावर 32 रन्स. शेवटचा एक बॉल शिल्लक. अगदी बारकाईनं लक्ष देत असताना आमचे तिन्ही अंपायर फिरोज सर मैक्यादा. ओ मॅचची कडा हवे त्या बॉल विकेट कीपर पुन्हा झेल सोडलाय. ओहो हो सूर्या जवळजवळ निघाला होता डगआउट कडे परंतु त्यानं मागे वळून पाहिलं तर झेल सुटलाय. एकच धाव या ठिकाणी असेल. एका धावेने स्कोर आता आपण बघतोय ती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती लागले. 34 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्याकरिता आणि लगेचच आपण आगरी डाबा टॉस बॉक्स मध्ये वळत आहोत. दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. कैलास पाटील यांच्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. 7 स्टार कमिटी मेंबर. येतात दुसऱ्या फेरीतील सामना असेल. एका बाजूला मेहर 11 बापगाव आणि दुसऱ्या बाजूला सरपंच व उपसरपंच चषक. मेहर 11 बापगाव असा कॉल होता परंतु सरपंच उपसरपंच चषक आलेला म्हणजे टॉस जिंकलाय तो सोनाळपाडा संघानं. नाणेफेकी आपण जिंकलेले आहे. काय निर्णय घेतात दुसऱ्या फेरीतील सामना? क्षेत्ररक्षण करणं. काय सांगशील या मागचं कारण? आणि पहिला सामना गोल्डन चौकारावर जिंकला. विकीनं जो फटका मारला एवढा आत्मविश्वास की शेवटच्या बॉलवर 4 असताना रिव्हर्सचा फटका त्याबद्दल काय सांगशील? खरं तर खूप प्राऊड फील झालं त्याच्यावर. ओपनिंगला उतरत असतो मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग केली. असंच त्यांनी बॅटिंग करावी. आता प्रतिस्पर्धी संघ जरूर नावापुढे ज्युनियर आहे परंतु सिनियर संघांना देखील त्यांनी परास्त केलेला आहे बऱ्याचदा. आता त्या संघासमोर किती धावसंख्येपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न? 40च्या आतमध्ये थांबण्याचा प्रयत्न ठेवू. आता संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील की सेम टीम? मोनिश तर इनमध्ये असणार आहे. म्हणजेच या मॅचसाठी देखील आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. टॉस गमावले बॅटिंग करायचे. बॅटिंगच करणार होता की फिल्डिंग करणार होता? नाही बॅटिंगच करणार होतो. क्या बात आहे. म्हणजे मनासारखं घडलेलं आहे. पहिला सामना आमने संघाला पराभूत केला. संघामध्ये कसं वातावरण आहे? वातावरण तर ठीक आहे. आमचं प्रत्येकने 20 रन ठेवले होते त्याला डिफेंड करायला. त्यांनी आमच्या गोट्या कपाला आणलेल्या पण जाऊ दे काय टेन्शन नाही. एक इनिंगमध्ये एक बॉलर तर मार खातोच. मग आता या सामन्यामध्ये काय टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल समोर सोनाळेपाडा संघ? 3 ओव्हरची मॅच असेल तर नक्कीच 35च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. मग या सामन्यामध्ये कोणता असा बॅटर आहे की प्रतिस्पर्धी संघाला इथून दबावामध्ये आणेल? हरेश भंडारी जितेश तर आमच्याकडे आता उपलब्ध नाही तर आधीकडून अपेक्षा असतील. क्या बात आहे. शुभेच्छा असतील तुम्हाला देखील. तर मित्रांनो नाणेफेकी इथे संपन्न झाली आहे. टॉस जिंकला बाल गोपाल सोनालेपाडा कॅप्टन आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर जाऊया आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये. आता आफ्टर लंच ब्रेक पुन्हा एकदा योगी सर तुमच्यासोबत जोडले जात आहेत. थँक्यू.
पहा थोडंसं आपण करेक्शन करतोय कारण बॅटिंग करत असताना 33 धावा पहिल्या इनिंगमध्ये वालचिंद संघाने मात्र जोडलेले आहेत. लक्ष 34च असेल परंतु जसं पहिल्या षटक समाप्त होईल त्यानंतर आपण 2 धावा ज्या पॅनल्टीच्या आहेत त्या मात्र आपण ॲड करू. सलामीची जोडी पाहू शकाल सावराई एलकुंदे संघाच्या वतीनं. अक्षय स्ट्रायकिंग एंडला आहे आणि रोहित तुम्हाला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळू शकेल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आणि त्यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. बालगोपाळ सोनालेपाडा विपक्ष नक्षत्र ज्युनियर सौदरपाडा या दोन संघादरम्यान तुम्हाला पहिली लढत पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जो दुसरा सामना असेल गावदेवी स्पोर्ट नानकर विपक्ष चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्या विरोधात तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. विशालच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय आज. आई काल भैरवी वालचिंद संघाचा विचार केला तर काही खेळाडूंची मात्र अनुपस्थिती आपण पाहिली परंतु पाहू शकाल फायटिंग टोटल मात्र इथे उभारलाय आज. तुषार भंडारे एज अंपायर्स च्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लेट्स प्ले. विशाल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतो. खेचून मारलाय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये केल्याचा प्रयत्न आणि पाहू शकाल चेंडूला सीमारेषा ओलांडली आणि पहिल्या चेंडूवरती येणारा अक्षयच्या बॅटमधून हा दिमागदार चौकार. निवडली गॅप होता आणि त्या गॅपमध्ये चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला आणि तसं जर पाहिलं तर या ठिकाणी या मैदानावरती गॅप्स खूप मोठे असतात आणि पाहू शकाल रिप्लेमध्ये चेंडूने जशी मात्र जमिनीवरती लँडिंग केली अधिक उशाल तिथे मात्र प्राप्त झाला. अचानक बाउन्स तिथे मात्र मिळाला आणि एका टप्प्याच्या साडे चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. पुन्हा एकदा हवेत उडवलाय क्रॉस बटेड फटका आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. 7 धावांसाठी सिक्सर. जबरदस्त फटकेबाजी सध्या आपण पाहत आहोत. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसऱ्या चेंडूवरती सिक्सर आणि आज षटकार पहा अगदी पूर्णपणे गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं. घुटना टेकवर सिक्सर देख. टायमिंग प्रॉपर. क्षेत्ररक्षकाने जरूर तिथेच माझा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्या अगदी अवाकाच्या बाहेर चेंडू आणि त्याच्यामुळे पाहतोय की 6 धाब्यांच्या अनुषंगाने 10 धाबा 10 फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. चौथी धाबांचा तुम्हाला संरक्षण ते करायचं असेल तर मात्र या ठिकाणी कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट अँड फुल चांगला फटका पाहायला मिळतोय. या लॉंग ऑनचा फिल्डर दुरुप प्रयत्न करतोय परंतु चेंडू सरळ चाललाय वाडिश लॉंग ऑनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. असं वाटतं की लवकरात लवकर मात्र सामना फिनिश करण्याच्या मूडमध्ये आहे फलंदाज अक्षय. आणि तसं जर पाहिलं तर सावरा एलकुंदे संघाचा विचार केला तर अक्षय एक चांगल्या टचमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला चांगल्या धाबा पाहायला मिळत आहेत आणि इथे सुद्धा मात्र चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी त्यांनी करून दिलेली आहे. 2 चौकार निघाले, 1 सिक्सर निघाला, 14 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत आणि विजयापासून आता मात्र फक्त 20 धाबा दूर. अजून एक खराब चेंडू होता, हाफ ट्रेकर लेंथ होता, कुटप्प्याचा चेंडू त्याच्यावरती जबरदस्त फुलचा अंदाज आणि चेंडू सरळ चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. चिंतेत टाकला आता मात्र पाहू शकाल कमलेश असेल त्या ठिकाणी आकाश पाहू शकाल छोटीशी टीम मिटिंग जरूर करतायत परंतु आता मात्र इथून सामन्यामध्ये बाउन्स बॅक करणं फार कठीण राहिलेलं आहे काही काल भैरवी वालचिंद संघासाठी कारण धाबा वेगाने येत आहेत आणि फलंदाज अक्षय मोठे फटक्यामध्ये डील करतोय. हो पाहू शकाल अगदी मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न होता
आणि आता मात्र आमचे स्क्वेअर लेगचे पंच तुषार भंडारी सर यांनी आता टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे आणि ॲक्शन पहा त्यांची चांगल्या प्रमाणे आपण पाहतोय. रनआउटसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. एसट्याच्या पाठीमागे पाहू शकेल एसटी कमलेशनं एसट्या मात्र जरूर तिथे उद्ध्वस्त केलेल्या आहेत, परंतु अक्षयची बॅट हवेत आहे की नाही हे आता मात्र पाहावं लागेल. कारण इथून प्रत्येक विकेट फार महत्त्वाची असेल, प्रत्येक चेंडू फार महत्त्वाचा असेल. आई कालभैरवी वालशी संघाच्या दृष्टिकोनातून कुशल मोमेंट आहे, परंतु आमच्या सुट्टीला आमचे तिसरे पंच आहेत कंट्रोल रूममध्ये, जरूर तिथे मात्र पाहणी करतील. चला फलंदाज नाबाद आहे. डॉट बॉलची सांगता आणि पाहू शकेल शेवटच्या चेंडूवरती एकही धाव मात्र त्या ठिकाणी अजून एका चेंडूचा खेळ येणं शिल्लक, परंतु 18 धावा धाफालक्यावरती पाहायला मिळत आहेत. योग्य निर्णय पंच तुषार भंडारी सरांचा आपण पाहिला, कारण आपल्याला फेअर क्रिकेट खेळवायचं आहे आणि त्या अनुषंगाने कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही याची मात्र त्यांनी काळजी केली. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल पुढे आला, डान्सिंग ट्रॅक शॉट जबरदस्त या ठिकाणी स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू सरळ चाललाय लॉंग ऑन सीमेरेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. चला पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला तर तब्बल विशालनं 24 धावा खर्च केल्या आणि ज्या 2 धावा होत्या पॅनल्टीचे ते आपण ॲड करतोय, म्हणजे एकूण 26 धावा धाफालक्यावरती लागल्या गेल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये आता मात्र फक्त 8 धाव्यांची गरज. एकतर्फा खेळ आज आपल्याला इथे पाहायला मिळतो आणि पूर्णपणे या सामन्यावरती कब्जा केला जय सावराई एलकुंदे संघाने. संपूर्ण षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अक्षयने खेळून काढला आणि तर मात्र पाहू शकेल स्ट्रायकिंग एंडला आपल्याला रोहित पाहायला मिळतोय आणि गोलंदाज करेल आता मात्र या ठिकाणी दुसऱ्या षटकामध्ये उमेशचा मात्र त्या ठिकाणी वापर केला जातोय. चमत्कार मात्र इथून करावं लागेल गोलंदाजांना. ओहो, चांगली लेंथ पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला आणि डॉट बॉलनं मात्र या ठिकाणी उमेश आपल्या षटकाला सुरुवात करतोय. आज संघाची एंट्री सुद्धा लेट पाहायला मिळाली आणि मात्र त्याचाच कुठेतरी फटका बसलाय, कारण हवी तशी मात्र बॅटिंग सुद्धा झाली नाही. फक्त 33 धावा पहिल्या इनिंगमध्ये उभारल्या आणि गोलंदाजीमध्ये पाहिलं तर विशालवरती पूर्णपणे आक्रमण चढवला अक्षयनं आणि इथे मात्र पहा एक धाव बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र जोडली गेली, कारण अक्षयला माहिती की आपल्या धाबा इथे मात्र घेण्याची संधी आहे तर ती आपण संधी सोडायची नाही आहे. कारण क्रिकेटचा खेळ आहे, तसा एखादा सरळा रंग बदलतोय तसा क्रिकेटचा खेळ रंग आपण अनेकदा बदलताना पाहिलेले आहेत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु सध्या वेळ आपण जर पाहिली तर चांगली आहे, ते म्हणजे सावराई एलकुंदे संघाची. हो, काय चेंडू आपण पाहतोय, पूर्णपणे टेक ऑफ केलाय आणि अष्टीरक्षक कमलेचं सुद्धा मात्र इथे कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी तो चेंडू कलेक्ट केलाय, अगदी क्लोज राहिला इष्टाच्या पाठीमागे पाहू शकाल हा रिप्लेमध्ये दृश्य. वाट कलेक्शन. विकेट कीपर मिस्टर कमलेश.
या स्पर्धेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते आणि तोच क्षण सध्या आपण इथे अनुभवतोय. ओम सयामने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारी स्पर्धा सरपंच व उपसरपंच चषक 2025-26 हा क्रिकेटचा थरार सध्या आपण अनुभवतोय. आयोजक मेहर 11 बापगाव संघाच्या वतीनं 7 धाब्यांची गरज आहे. चेंडू शिल्लक आपण पाहू शकाल 15. एक सोपं समीकरण म्हणू शकतो आपण एलकुंदे संघासाठी. हो, चेंडू आपटी दिली ऑन साईडला पाहू शकाल त्या ठिकाणी पूल केलाय. गॅपमध्ये चेंडू जरूर चाललाय आणि मिस्टेक घेतली आणि चेंडू सरळ कैलासवासी दिनकर धर्मा गोडे प्रेक्षक स्टँडच्या समोर जाऊन धडकलाय. 4 धाबांसाठी चौकार. मात्र काय कमालीचा खेळ साकारलाय. त्याच्या बॅटमधून निघणारा चौथा चौकार आणि 2 सिक्सर त्याच्या इनिंगमध्ये आपण पाहिले. एकही सिंगल धावताना घेतली नाही, एकही दुहेरी नाही, एकही तिहेरी नाहीये. मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतोय. रिव्हर्सचा फटका जरूर त्याने बाहेर काढला आणि अगदी बॅटच्या वरच्या भागाला चेंडू मात्र स्पर्श झालाय. तत्पुरती सिंगल धाव घेण्याची मात्र तिथे संधी मिळाली. विजयापासून मात्र आता फक्त 2 पावलं दूर. चांगला क्रिकेट आज सावरा एलकुंदे संघाच्या वतीने आपण पाहिला. मागील काही स्पर्धांमध्ये जर पाहिलं तर हवी तशी कामगिरी त्यांच्याकडून होत नव्हती, परंतु इथेही चांगला क्रिकेट त्यांच्याकडून पाहतोय. बटन पॅटच्या माध्यमातून निघणारा हा स्ट्रोक. मागील स्पर्धा जी आपण पाहिली बापदेव पाडेच्या मैदानावरती तिथे सुद्धा मात्र या संघाने खेळ चांगला साकारला होता धनेश शिलवण खुर्शी संघाच्या अगेन्स्ट, परंतु कुठेतरी फिल्डिंगमध्ये चुका घडल्या होत्या. परंतु आज संपूर्ण मात्र अभ्यास करून या स्पर्धेमध्ये उतरले आणि त्यामुळे पाहतो की या ठिकाणी अगदी विजयाकडे आता मात्र संघ अग्रक्रमण करत असताना 2 षटकांत केली संपन्न आणि 12 चेंडूमध्ये आता मात्र फक्त विजयासाठी 1 धावेची गरज आणि ती विजयाची धाव रोहितच्या बॅटमधून आता मात्र पाहायला मिळू शकेल का. गोलंदाज कमलेश चांगला स्ट्रोक आणि अशा रीतीने मात्र या सामन्यावरती विजयश्री प्राप्त केली. जरूर पाहू शकत चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला आणि या स्पर्धेच्या पलीकडे जात असताना ही कालभैरवी वालचीन संघ हार्ड लक सूर्या, हार्ड लक बॉईज. परंतु पुढील स्पर्धेमध्ये आपण योग्य वेळेवरती पोहोचाल या आम्ही तुमच्याकडे अपेक्षा बाळगतो. कारण पाच ज्या आपण पॅनलच्या ज्या धाबा घेऊन खेळतोय तो एक मनामध्ये वेगळे विचार सुरू असतात की आपल्या संघाला पॅनल्टी लागली, आता मात्र आपण कशा रीतीने खेळ खेळायचा, या सर्व गोष्टी मात्र चर्चा सुरू राहत असते आणि त्याचमुळे मात्र त्याचा